रेरा कार्पेट एरियाबद्दल अजूनही अनेक गैरसमजुती आहेत. रेरा कार्पेट एरियामध्ये तुमच्या फ्लॅटचा किंवा तुमच्या युनिटचा नेट युजेबल फ्लोअर एरिया आणि इंटरनल पार्टिशन वॉल म्हणजेच ज्या वॉलमुळे तुमच्या फ्लॅटमध्ये किंवा युनिटमध्ये एखादी रूम तयार झाली आहे अशा भिंतीच्या खालचा एरिया एवढंच इन्क्लूड होतं. कुठल्याही प्रकारची एन्क्लोज बाल्कनी किंवा बाल्कनी, टेरेस, ओपन टेरेस अशा कुठल्याही गोष्टी रेरा कार्पेट एरियामध्ये इन्क्लूड केलेल्या नाहीयेत. इनफॅक्ट ज्या फ्लॅटच्या किंवा युनिटच्या आउटर भिंती आहेत किंवा वॉल्स आहेत त्या वॉल्सच्या खालचा एरिया देखील कार्पेट एरियामध्ये इन्क्लूड केलेला नाही. एखादा बीम तुमच्या फ्लॅटच्या मध्येच आलेला असेल तर मात्र त्या बीमच्या खालचा एरिया हा कार्पेट एरियामध्ये इन्क्लूड केलेला आहे. अशा प्रकारे रेरा कार्पेट एरिया म्हणजे नेट युजेबल फ्लोअर एरिया आणि पार्टिशनल वॉलच्या खालचा एरिया मिळून कार्पेट एरिया रेरा प्रमाणे तयार होतो.